कौटुंबिक अंदाजपत्रकाचे फायदे. 1. कुटुंबाचे एकूण उत्पन्न व खर्च यांची कल्पना येते. 2. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गदर्शन करते. 3. बचतीचे महत्त्व स्पष्ट करते. 4. आपल्या उत्पन्नातून कमाल समाधान मिळवून देण्यास मदत करते. अंदाजपत्रकाचे मुख्य घटक. प्राप्ती. प्राप्तीमध्ये कुटुंबाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा समावेश होतो. उदाहरणार्थ, शेती व इतर पूरक उद्योगांमधून मिळणारे उत्पन्न, बचत व गुंतवणुकीवरील व्याज, व्यवसायातील नफा, जुन्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न, घर किंवा दुकानाचे भाडे, इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न इत्यादी. खर्च. खर्चामध्ये वेगवेगळ्या वस्तू व सेवांवर केलेल्या खर्चांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, गृहकर्जाचा हप्ता, शिक्षण, विम्याचा हप्ता, अन्नधान्य, कपडे, वीज, दूरध्वनी, प्रवास, औषधे, इंधन यांवरील खर्च, भविष्यकालीन बचत इत्यादी. साधारणपणे कुटुंबाचे अंदाजपत्रक हे उत्पन्नाचे स्रोत, कुटुंबातील सदस्य संख्या, कर्जाची रक्कम, खर्चाच्या बाबी, बचत आणि भविष्याची सोय इत्यादींवर अवलंबून असते. कौटुंबिक अंदाजपत्रकाचे उदाहरण. कुटुंबाचे उत्पन्न व खर्चाची यादी यांच्या सहाय्याने पुणे येथील श्री आकाश यांचे जुलै महिन्याचे कुटुंबाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या बाबतीत कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक आहे, म्हणून हे शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे. यात रुपये 5,000 ही रक्कम शिल्लक आहे. चांगले अंदाजपत्रक काय करू शकते? 1. आर्थिक समस्यांपासून संरक्षण करते. 2. पैशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करते. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अंदाजपत्रक तयार करणे ही आर्थिक नियोजनाची मूलभूत पायरी आहे.